अतिशय महत्वाची बातमी आहे ती नवी दिल्लीतून। काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी खासदारांवरील व्हीपची सक्ती कमी करण्याबाबत लोकसभेत खासगी विधेयक सादर केले। खासदारांना मतदानाचं स्वातंत्र्य मिळावं ही या विधेयक सादर करण्यामागची मनीष तिवारींची मुख्य भूमिका आहे। पक्षाने व्हीप जारी करून मत ठरवू नये असा प्रस्ताव मनीष तिवारी यांनी दिलाय। कायदे उत्तम बनवण्यासाठी खासदारांना व्हीप मधून मुक्त करावं, कारण खासदार पक्षाच्या भूमिकेपासून वेगळे होऊनही मतदान करू शकतील। या बदलांमुळे काही निर्णय हे खासदार जनतेच्या आवाजानुसार घेऊ शकतील। खासदार आपल्या विवेक बुद्धीने कोणत्याही विधेयक प्रस्तावावर मतदान करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेऊ शकतील असं तिवारींचं म्हणणं आहे। सध्या खासदारांनी पक्षाच्या व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान केलं तर त्यांची सदस्यता धोक्यात येते। मात्र या विधेयकामुळे खासदारांची सदस्यता केवळ तेव्हाच रद्द होईल जेव्हा विश्वास, अविश्वास प्रस्ताव, स्थगन प्रस्ताव, वित्तीय बाबींवर पक्षाच्या निर्देशानुसार मतदान करणार नाहीत किंवा अनुपस्थिती राहील। इतर वेळी पक्षादेशाचे उल्लंघन केल्यास खासदाराची खासदारकी रद्द होणार नाही। त्यामुळे ही व्यवस्था भारतीय लोकशाहीत नवी क्रांती घडवू शकते। त्याचबरोबर लोकशाहीचा मालक पक्षनेता नाही तर मतदार आहे असंही तिवारी यांनी म्हटलंय। अशा प्रकारचं विधेयक मांडण्याचा मनीष तिवारींचा हा तिसरा प्रयत्न आहे। यापूर्वी त्यांनी 2010 आणि 2021 मध्येही अशा प्रकारचे विधेयक सादर केलं होतं। गेल्या आठवड्यात त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा आणण्यासाठी एक विधेयक सादर केलं होतं। जर हा कायदा मंजूर झाला तर भारतीय लोकशाहीला नवी दिशा मिळेल, जिथे आदेश नाही तर विवेक, मतदार आणि देशहित या तिघांचा एकत्र आवाज ऐकू येईल, यात शंका नाही।